काय रे, काय झालं? थकले. काय मग कसा गेला आजचा दिवस? आजचा दिवस बोगस होता रे एकदम. काय रे, काय झालं? भयावह एकदम. असं काय झालं? ते सगळं डोक्यात सगळं फिरतंय सगळं. पण काय झालं काय? अरे आमच्या कंपनीत तुला तर माहिती आहे, त्याच्यातली एक लेडीज आहेत ना, ती खूप चांगली होती आमची. अशी आज विचित्र वागली ना. काय होतं ते बघवलंच नाही. असं काय झालं काय? तिने ना पहिल्यांदा ती चक्कर येऊन पडली. अच्छा. त्यानंतर जेव्हा पाणी शिंपडलं वगैरे तर अचानक तिने पापण्यावर झाली तिच्या. अच्छा. पण ते बुबुळ खालीच होते. अरे हा काय प्रकार आहे? आणि मी स्वतः तिथे घाई गेलो. तिला पडली तेव्हा तिला उचललं आणि पाणी शिंपडलं मी स्वतः. माझ्याजवळ बॉटल होती. आमच्याकडे कसं असतं आता करोनामुळे पाणी प्यायची स्वतंत्र बॉटल असते, ती खिशात असते आमची. छोटीशी बॉटल देतात. तर ते डोळे असे पांढरे गेले तिने. आणि थोड्या वेळ मला असं म्हणजे मी श्वास बघायला गेलो तिचा. एकदम असं श्वास घेते नाही घेते काय अटॅक आला. तर ते अचानक किंचाळली ती, नासायला लागली. काय बोलतोस? माझी धुडकीच भरली. तिचं सोड, पण माझाच जीव जायची पडेल. नक्की का, कशामुळे असं? आणि तिला नंतर जेव्हा आम्ही डॉक्टरला गाडी बोलवली की तिला घेऊन जाण्यासाठी, 4 जणांना ती एकटी पोरगी आवडत नव्हती. अरे तिला ते 4-5 किलोचं जे ओझं आहे ना, 10 ते 15 किलोचं ओझं असतं आमचं एक बॅग, म्हणजे ते बॅगची प्रकार. तर ते बॅग उचलून त्या डस्टबिन मध्ये टाकायची किंवा त्या स्क्रॅप बॉक्स मध्ये टाकायची. ती सुद्धा तिला उचलत नव्हती. 2-2-3 तिला जोडीला लागायचं. आणि आज ती 4 जणांना आवरली नाही. हे काहीतरी विचित्रच आहे. खूप विचित्र. सगळे विचार फिरताय माझ्या डोक्यामध्ये. भरपूर शंका कुशंका भरपूर वाटतं. पण हे काहीतरी वेगळाच प्रकार असतो. कारण भूत वगैरे तर काय नसतातच. भूत नसतात भूत आजपर्यंत तर कोणी बघितलेली नाहीत, किंवा जे काय त्या भाकड करतात. बघ आपण इथं बसलो, इथं सुद्धा आपल्या आजूबाजूला आत्मा आहेत किंवा असतात. कारण आहेत का आहेत तिथे? काय बोलतोस? हे जे बिल्डिंग जिथे बांधलेली ना, किंवा हा जो एरिया आहे ना आपल्या आजूबाजूचा, हा मडेघाट आहे. इथून पुढं श्मशान लागतो. अरे असं काय नसतं रे, भूत वगैरे काय नसतात. जेव्हा तो ह्या बिल्डिंगचा पाया खंदत होता त्यावेळी त्याला हाडकं सापडली. अरे हाड सापडू दे रे, पण भूत वगैरे काही नसतात. माझा या गोष्टीवर काही विश्वासच नाही. अरे तुला आता विश्वास म्हणजे आता नाहीच आहे तर आजपर्यंत मी खरं बोलतो, सगळं असतं या जगामध्ये, सगळं आहे, पण भूतच नाही. भूत नाही आहेत. मग या भूतांच्या कथा, भाकड कथा आहेत. आपण कधी अनुभव घेतला का? जर आपण स्वतः अनुभव घेतला तर ती भूत आहेत. स्वतः अनुभव म्हणजे विषयाची परीक्षा घेणार. हो, विषयाची परीक्षा घ्यावीच लागेल. तर काही झालं बघूया कसं. पण जे नाहीच आहे त्याचं अस्तित्व आपण कसं काय दाखवून देणार या जगाला? आणि मुळात भूत हा तर आहे कधी ते लहानपणी आपण घाबरायचो रे. आता तर आपण घाबरत पण नाही. घाबरत नाही. बोलायचं काय बोलतोस आता यावेळी? अरे 12 वाजून गेले बघ. अरे यार
12:09 झाली. बाबू अरे हा खरोखर नाही 12:09. काय बोलतोस बोलवायचे? हा मी तर एका पायावर तयार आहे. बघूया आज बघूया काय भूत वगैरे काय असतात ती आज बघूया. कशी बोलतात भूत? त्याच्या भरपूर पद्धती आहेत. अच्छा त्याच्या ते प्लॅन शीट एक प्रकारे, त्यानंतर तो बोर्ड एक प्रकारे, बोर्ड अच्छा ओझा बोर्ड अच्छा तो एक प्रकारे. तुला कसं माहिती रे? अरे मी असंच वाचलेलं आहे थोडं. ठीक. तो एक असतो. परत स्वतः स्मशानात जाऊन हे करायचं असतं, तो एक असतो. काय नसतं रे. आणि तिसरी गोष्ट असते पेंटॅगॉन. हे काय असतं? पेंटॅगॉन हा पंचभुजा असलेला किंवा 5 पॉइंट असलेला एक त्याला गणिती भाषेत काय म्हणतात? आकृती नाही, कोण असलेला षटकोन, तसा पंचकोन म्हणतो त्याला. पंचकोन हा. कोण असतात ते? म्हणजे कोण म्हणजे 5 कोण असतात त्याला. अच्छा, ती आकृतीच म्हणावी लागेल. अच्छा पण त्याला 5 कोण असतात. अच्छा, ते काय असतं ते? 5 कोण हे एका स्टार सारखे चांदणीसारखे दिसत असतात. ते 5 कोण जोडलेले असतात एकमेकांना. त्याचं काय करतात? 5 कोण जे आहेत तुला दाखवतो. अरे थांब, आता मी तुला दाखवतो. हे काय करतोयस तू? बघतो का? हा तर एक वर्तुळ आहे. हा वर्तुळ आहे. हे बघ, हा तो पेंटॅगॉन. अच्छा असं असतं का? हा पेंटॅगॉनच का? याच एवढा हा याच्यात काय असं की ते सारं याच्यामध्ये एकवटतं किंवा याच्यातून त्या गोष्टी बाहेर निघतात. हे काय माहिती का? हा माहिती नाही. पेंटॅगॉन म्हणजे हे आपले पंचेंद्रिय. अच्छा पंचेंद्रिय आपण जेव्हा जागृत करतो आणि हे पंचेंद्रिय आपले पंचेंद्रिय ह्या पेंटॅगॉन म्हणजे एक पंचमहाभूत पण असतात. अच्छा अच्छा पंचमहाभूत. तर मी असं तर मी खूप वेळा बघितलेलं आहे. पंचेंद्रिय पंचमहाभूत आणि ओके हे सगळ्या कणाकणातून म्हणजे अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश, ओके, ह्या सगळ्या दिशांतून, या सगळ्या कणाकणातून ते एकवटतात पंचमहाभूत आणि आपल्या पंचेंद्रियाशी सामील होतात. मग त्याने काय होतं? बरोबर सामील होतात. मग त्याने काय होतं? त्याने आपण त्यांच्याशी एकरूप होतो आणि ते ज्या पद्धतीने आपल्याला वागवतील त्या पद्धतीने आपण वागत असतो. आणि त्याच्यामध्ये अशी शक्ती असते की जी आज मी जे बोलत होतो आधी की त्या मुलीने 4 जणांना पण आवडत नव्हती ती मुली. तर ती ह्या पंचमहाभूताची शक्ती किंवा ती भूत त्या मुलीकडून ती करून घेत होती असं माझ्या डोक्यात भिनतंय आणि हेच मी तुला आता सिद्ध करू. तर काय आहे हे एक्झॅक्ट आपण हे करून बघूया की काय असतो हा पेंटाग्राम, काय असतो ही पेंटाग्रामची आकृती काय असते. जर झालं तर असतं, हा जर नाही झालं तर नसतं, झालं तर अच्छा तुला मानावं लागेल. हो. आणि मला हीच गोष्ट मुळात बघायची आहे की भूत असतात की नसतात. भूत असतात. मला तर अजूनही विश्वास बसत नाहीये, पण तरीच हा जो पेंटाग्रामचा अनुभव आहे तो आता आम्ही घेणार आहोतच. तर बघतोय, मला बघायचंच आहे एक्झॅक्ट काय होतं.
की या आज आज कदाचित आज पौर्णिमा सुद्धा आहे. हा, कदाचित आज पौर्णिमेचा दिवस आहे. हो, आणि पेंटाग्राम ड्रॉ करतोय या दिवशी. तर एक्झॅक्ट का असतं ते बघायचं आहे. खरोखर हे काही गोष्टी असतातच का? अरे आज तर 22 ऑगस्ट, म्हणजे आज तर 22 ऑगस्ट, 22 म्हणजे ऑगस्ट पौर्णिमा, नारळी पौर्णिमेचा दिवस. पौर्णिमेचा दिवस. यस यस, नारळी पौर्णिमेचा दिवस आहे हा. नारळी पौर्णिमेचा दिवस आज एक्झॅक्ट पौर्णिमा आहे आणि आम्ही हे सगळं ट्राय करतोय. तर बघूया काय एक्झॅक्ट काय आहे. पेंटाग्राम तर आपण ड्रॉ केलेला आहे, पण त्याच्यानंतर काय करायचं? त्याच्यानंतर हां, हे बघ, मेणबत्ती. मेणबत्ती. यस, या मेणबत्त्याने काय होणार आहे? मेणबत्ती म्हणजे हा मेणबत्ती, ही जी मेणबत्ती आहे, ही मेणबत्ती जेव्हा सेंटरला ठेवतो तेव्हा ती सेंटरमधून ती सगळी जी काही पंचमहाभूतांची शक्ती सेंटरला एकवटते आणि ज्या दिशेने आपण त्याला प्रवाह देऊ त्या दिशेने ती वाहत जाते. सगळ्याचा भूताशी काय संबंध? तीच पंचमहाभूत जी आहे ती एकवटलेली पंचमहाभूत आपण जिथे आपण बोट ठेवू त्या दिशेने एकवटतात आणि त्या दिशेने ती आपल्याकडे येतात. अच्छा, असं असतं. बघूया, ट्राय करूया आपण. लाव बरं आज मेणबत्ती, बघूया आपण की एक्झॅक्ट काय होतं. मला तर अजूनही विश्वास बसत नाही आहे की भूत असतात या गोष्टीवर. भूत असतात या गोष्टीवर विश्वास बसत नाही. चल बघूच आज. खूप झालं तुझं आता. खूप खूप ऐकलंय तुझं. तुला आज दाखवूनच देतो मी. ही बघ माचीस, ही बघ. आता मी पेटवणार, मेणबत्ती पेटवणार. पेंटाग्राम मध्ये मेणबत्ती पेटवलेली आहे आणि मेणबत्ती पेटवल्यावर हा पेंटाग्राम असा दिसतोय. तर एक्झॅक्ट काय करायचं? कसा दिसतो? हा, अजून लाईट पण बंद करायची. अरे काय होतं. आणि विदाउट लाईट न बंद करता ते जसा रात किडा प्रकाशाकडे बघून आकर्षित होतो तशी हे पंचमहाभूत पण प्रकाशाकडे बघून आकर्षित होतो. मध्ये दिवशी होत दिसतात. हा, अरे रे रे रे. तिथे सायंटिफिकली बोलायचं झालं नुसतं असं दंतकथा किंवा वाकड कथा नाही सांगायचं. जेव्हा चंद्र पौर्णिमेच्या वेळी नेहमी भरती येत असतं, माहिती तुला? पौर्णिमेला भरती येते माहिती? हो. काय ते भरती? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो, पूर्ण दिसतो. त्याच्यामुळे चंद्राचं जे गुरुत्वाकर्षण आहे, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरचं पाणी खेचलं जातं. येस, ते खेचलं जातं. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण असतं, पण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जास्त असतं. त्याच्यामुळे पाणी काही चंद्राला भिडत नाही. पण चंद्राचं जे गुरुत्वाकर्षण आहे त्याच्यामुळे ते पृथ्वीवरचं पाणी पण खेचलं जातं पुढे. त्यामुळे समुद्राला भरती येते. हे झालं सायंटिफिक रिझन. कशाचं? त्या प्रकाशाचं. आता ह्या प्रकाशाचं, ह्या ज्वलंत प्रकाशाचं, ह्या ताज्या प्रकाशाचं आपण उदाहरण बघूया आज. तू लाईट बंद कर. तर आता विषयाची परीक्षा घेतोय. लाईट मी बंद करतोय. आता काय करायचं? कुठे बोट ठेवायचा? या दोनच्या बोट ठेवायचा.
आता काय करायचं? हे पवित्र या मी तुम्हाला बोलतो या आणि तुमचं अस्तित्व दाखवून द्या. अरे हे काय करतोय तू? अरे काय झालं तुला? हात का झटकतोयस? अरे काय झालं काय? मला वाटतं अरे असं काय करतोयस तू? असं काय करतोयस तू? अरे असं काय करतोयस?
अरे मेणबत्ती कोणी भेटवली? अरे उठ, इथं काय करतोयस? उठ 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 उठ. काय करतोयस? अरे काय झालं? काय झालं? मी इथे कसं झोपलो? इथे कसा मी झोपलो? तुलाच माहिती. अरे मी तर नाटक करत होतो. उगीच घाबरत होतो तुला. तू घाबरला काय? पण मी नाटक करत नव्हतो. तुला बघायचं होतं ना भूत. भूत बघायचं होतं ना तुला. ये माझ्यासोबत.